पुढचा मुद्दा आहे, मी सारथीवर 6 महिन्यापासून तक्रार करतोय, त्याची पत्र पण विभागाला दिली आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या डाव्या बाजूला जे गवत आहे, गवत आणि राडार काढून टाकण्यासाठी मागच्या जैन सभेत मी हाच मुद्दा मांडला होता. त्यानंतर तुमच्या अधिकाऱ्यांच्या क्रिकेट मॅच होत्या, तुम्ही तुमच्या पुरतं साफ करून घेतलं आणि बाकीचं तसंच सोडून दिलं. उद्यान आणि क्रीडा एकाचकडे आहे ना, तुम्हीच आहे ना. काय अण्णासाहेब मगर मधलं उर्वरित गवत आणि राडारोडा काढणे कोणाचं काम? मागच्या वेळेस गवत काढून दिलं होतं सर. तुमच्या मॅच होत्या ना, तुम्हाला खेळण्यापुरतं एका दिवसापुरतं केलं आणि तसंच सोडून गेलं. तुमच्या मॅच संपलं की तुमचं काम संपलं. सगळं लोकांच्याच पैशातून होतं, तुम्हाला कुठे खिशातनं करायचंय? राडारोडा कुठं पडलेला आहे तिथे? नाही सर, हे लिहिलंय म्हणजे आहे, चेक करून देतो. चेक करून गिर्यारोहण भिंत सुस्थितीत आणून जी आहे भिंत जुनी वापरत नाही का? नाही वापरत. आपले काढून टाका ना, दुसरी बांधली ना काहीतरी. आता कितीतरी खेळाडू कोरिया जपानला खेळून आले तिथं सराव करून. काम चालू आहे. इकडे गुरवला आणि इथली आहे ती बंद केली. तर बंदच आहे सर. करोडो रुपये खर्च करून जर अशा अवस्था होणार असेल, बंद कायमस्वरूपी बंद केली का तुम्ही? खराब झालेली आहे सर, खूप दिवसापासून. काढून टाका ना, ती कशाला ठेवली होती तिथे? फायबरचीच आहे ना ते, काढून टाका की. फायबर नाही वेगळं, फायबर नाही वेगळं. काय वेगळं? त्या भिंतीचं गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आहे. तुम्हाला माहित नाही काय? फायबर नाही आहे मी म्हटलं. वापरत का नाही? वापरत नाही, चांगली नाही आहे ते, वापरणे योग्य नाही. इतकी छान उत्तर भेटतात आपल्याला. फुकट झालेले का ते? किती करोड रुपये खर्च केलेत, आमचेच केलेत ना. मेंटेन ठेवायची जबाबदारी पण तुमचीच आहे. चौथा मुद्दा आहे की अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये जे अतिक्रमण विभागाने आणून टाकलेलं सामान आहे ना, तर ते क्रीडा प्रबोधिनीची पोरं जिथं खो खोचा आणि कबड्डीचा सराव करत होती त्या मैदानावर नेऊन टाकलेलं आहे. तर ते आमची विनंती की काढून ते आयुक्तांच्या बंगल्यात नेऊन टाकावं. ते पूर्ण अख्खा महापालिकेचे नाही, पण ते जिथं कबड्डीचं जिथं ग्राउंड आहे त्याच्यावर टाकले का? कबड्डीचे इथे नाही, कुठं कबड्डीचे? तुम्ही बघा ना साहेब, आमचं आयुष्य गेले तिथं. कबड्डीच्या मैदानात खाली, कबड्डी खो मैदान आहे तिथे, जिथं अतिक्रमणाचं सामान टाकले तिथं. कबड्डीचं कधीच नाही. 40 वर्ष झाले साहेब आम्ही तिथं राहतोय. असं नाही सांगत आम्ही. थोडासा भाग इकडे घेतला गेली. तिथं कबड्डीचं मैदान तुम्ही दाखवा आम्हाला कुठे. कबड्डीचं मैदान आहे तिथे? थोडंसं एक वापरतो. आता नाही आहे त्याच्यावर सगळं अतिक्रमणाचं सामान. मैदान तुमचं काय पोस्ट काय आहे तुमची? क्रीडा परीक्षक. हा भाग बघतो तुम्ही. तिथं खो खो कबड्डीचं ग्राउंड आहे. आता ते ग्राउंड आपण वापरत नाहीये, तिथं कर्मचारी नियुक्त नाही. आपले क्रीडा विभागाला एवढे उपलब्ध पण नाहीत कर्मचारी. आणि ते पीपीटी तत्वावर ते डेव्हलप करण्यासाठी महापालिकेने वर्ग केलेले. कुणाला? महापालिकेने वर्ग केले ना. महापालिकेने कुणाला वर्ग केले? पीपीटी तत्वासाठी दुरुस्त करण्यासाठी मागे जेव्हा कोरोना होता त्याच्या आधीच ते काम केलेले. काय पीपीटी काय असते? बांधा वापरा आणि हस्तांतरित करा. कोणाला दिले? कुठली एजन्सी? मला नाही सांगता येत. तुमच्याच विभागाने केलं? कोणी केलं? मी येण्यापूर्वीच 2-3 वर्ष माहिती घ्यायला पाहिजे ना. माहिती घ्यायला पाहिजे ना. तुम्ही कुठं बसता? बसायला कुठं आहे? इथेच बसतो. अण्णासाहेब मगरला? नाही इथे बसतो. इथं बसतो. कळलं. कुठे बसतो तुम्ही? मला एकदा भेटले नाही अजून. भेटायला तरी पाहिजे ना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना. तुम्ही आता 2 महिन्यापासून मी इथे आहे आणि ज्यावेळेस आपण एखाद्या मीटिंगला येतो त्यावेळेस त्या विभागाचं आपण प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे. यायचंच नाही मीटिंगला. किंवा आपल्याला जमत नसेल तर येत नाही, दुसरं पण सक्षम असेल त्याला पाठवून द्यायचं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, वसतिगृहासाठी गेल्या 20-25 वर्षापूर्वी तिथं एक इमारत बांधली होती. ती ज्या दिवसापासून बांधली त्या दिवसापासून विना वापर पडू नये. तर मी 6-7 महिन्यापूर्वी पत्र पाठवलं होतं. तुमच्या पालिकेचे कोणीतरी अधिकारी येऊन सर्वे पण करून गेले. आमचं म्हणणं आहे की तिथं
पालिकेच्या पैशातून जी होतकरू पोरं आहेत त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावं, अभ्यासिका सुरू करावी. कशासाठी बांधलं होतं ते वसतिगृह? पूर्वी क्रीडा प्रबोधिनी म्हणून शाळा आहे आपली, त्या मुलांसाठी बांधलेलं होतं. वापरायला का पडू नये? ते नाही वापरत आता ती शाळेत. ते 15 वर्ष झालं बिना वापर करून नये. आमचं म्हणणं आहे की आहे इमारत पालिकेची, तर तिथे फक्त 4 पुस्तकं ठेवा, सुव्यवस्थित करा आणि स्पर्धा परीक्षेच्या पोरांना अभ्यास करण्यासाठी ते खुलं करा. तुमच्या अधिकाऱ्यांनी कोणतरी पाहणी केलं, मला नाव नाही आठवत, येऊन गेलं. माझा तक्राराचा आयुक्तांकडे होता, तर त्याच्यासोबत त्यांनी त्यांचं काहीतरी मत मांडले, पण पुढे काही सांगितलेलं नाही काय झालं त्याचं. माणिकबाग सोसायटी समोर खुली व्यायामशाळा. हा, नेहरूनगर संतोषी माता चौकात जशी खुली शाळा व्यायामशाळा केली ना, त्या दिवशी तुमचं माझं बोलणं झालं होतं, तर ती न हलवता अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या लागून कोर्टाच्या बाजूला जे फुटपाथ आहे त्या ठिकाणी अजून एक खुली व्यायामशाळा उभा करावी. तिथं रोज खेळाडूंचं येणं जाणं असतं, लोकांच्या फायद्याची ती गोष्ट. पण आतमध्ये एवढं समोर ग्राउंड असताना तो बाहेरच्या काय बाजूला करायचं? नाही सर, ओपन जिम म्हणजे ते असतं ना, ओपन जिम आहे, हा. तिथं ग्राउंडच आहे ना, तिथं उपलब्ध नसतं, गार्डन असेल, भैया असेल तर आपण ओपन जिम करू. ग्राउंड आतल्या भागात आहे. एखाद्याला मैदानात झालं तर 500 मीटर पुढे जाऊन चालत फिरावं लागतंय. तिथं माणिकबाग सोसायटी फिजिबिलिटी बघा, सापडते कोण करते? ओपन जिम कोण बसवतं? क्रीडा विभाग क्रीडा विभाग बसवतो, सापडते नाही ना. नाही. मग याची फिजिबिलिटी बघून घ्यायची. नको तिथं बसवलेत त्यांनी, म्हणून मी हा प्रस्ताव मांडलाय. कोणत्या लोक ते सर? संतोषी माता चौक तुम्ही कधी जाऊन वापर ऐका, राहुल भोसले यांनी केलेल्या मागणीवरून आपण ते दिले, नको तिथे कसं म्हणता? तुम्ही त्याचा वापर होतोय का बघा, तिथं गाड्या लागलेल्या असतात, तिथं हो, पण 24 आपल्याला तास गाड्या तिथे- लागल्या. नाही नाही, नगरसेवकाच्या सगळ्या संकल्पना त्यांची चांगल्या असतील मागणी अशातला भाग नाही. बसवायची आहे. तिथं जाऊन एकदा पाहणी करा, इथं बसून योग्य आहे का नाही, योग्य नसेल तर नका बसू, ठीक. योग्य असेल तर बसवा. तुमच्या विभागाने निर्णय घ्यायचा. ठीक आहे. पुढे हेगडेवार मैदान, हेगडेवार मैदान कुठे? हेगडेवर फुटबॉल मैदान जे आहे ना, तर तिथं अजमेर आहे. आपल्याकडेच येते ते. ते पाठीमागं हा फुटबॉलचं मैदान आहे, तर त्या ठिकाणी चेंबर मैदानापासून अर्धा पाऊण फूट वर आहे. एखादं पोरग खेळता खेळता त्याच्यावर आपटलं तर दुखापत होईल, जीव जाईल. मैदानात कसले चेंबर आहे? चेक करून देतो सर. चेंबर जमिनीच्या लेवलला पाहिजे आणि मैदानात चेंबरच नाही पाहिजे. कडेला असेल ते साईडला. मैदानाच्या आतच आहे. 2 चेंबर आहेत आणि मोठे मोठे आहेत, पाऊण फूट वर आहेत. आणि ते मैदान बऱ्याच वर्ष त्याची काही मशागत केली नाही, त्यामुळे ते डांबरासारखं कडक झाले. एकदा पूर्वी 20-25 वर्षापूर्वी आम्ही बघायचो अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये त्यांची नांगरणी व्हायची, मशागत व्हायची, त्यामुळे ती मैदान चांगली राहायची. तर ते मैदान एकदा तसं तुम्ही करून घ्या. आणि 1 वर्षापूर्वी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मी तिथं तक्रार टाकली होती की त्या मैदानावर दररोज दुपारी पाणी मारलं गेलं पाहिजे. वयस्कर लोक, लहान मुलं त्या मैदानाच्या आजूबाजूला चालत असतात, त्यामुळे फुटबॉल खेळून त्याची ती धूळ उडती, लोकांना त्रास होतो, उपस्थितीचा त्रास होतो. त्यासाठी 2 वर्षापूर्वी जी मागणी तर मला सांगण्यात आलं की बजेट नाही म्हणून ते स्प्रिंकलर नीट केलेलं नाही. मागच्या जनसंवाद सभेत सुद्धा हाच मुद्दा मी मांडला. 500-600 रुपयाचा खर्च आहे. एवढे पालिकेकडे पैसे नसतील तर मग कमाल आहे. तुम्ही किती दिवस बघता ते गार्डन? किती वर्ष झाली? 2 वर्ष मग या मैदानावर किती गेलो? गेलो. मग काय स्प्रिंकलर आहे तिथे बसून? स्प्रिंकलर आहे, चालू नाही केली? चालू आहे. कोण चालू करणार ते? चालू नाही गेले. खूप दिवसापासून बंद आहे. चालू कोण करणार? ते करणार ना तुम्ही? खराब झालेली आहे. वापरणार ते आणि दुरुस्त करून आम्ही बजेट नाही. तुम्ही देणार ना? का नाही केलं? करून घेतो. नेहरूनगरचा जलतरण तलाव ना मागच्या 2-3 महिन्यात बघितलं तर सारखाच बंद असतो. सारखं म्हणजे सारखाच बंद असतो. आणि आम्ही ऑनलाईन तिकीट बुक करतो त्यावेळेस आम्हाला टेक्स्ट मेसेज येतो की तुमचे आम्हाला 15 रुपये भेटले, 20 रुपये भेटले, तुमचं बुकिंग झालेलं आहे. जर तुम्ही ते मेसेज आम्हाला पाठवू शकता तर तलाव बंद आहे हा मेसेज तुम्ही का नाही पाठवू शकत? क्रीडा सहाय्यक कोण आहे? पाटील. त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं माझं. मेसेज पाठवा, तुमचा तलाव बंद आहे ना, मेसेज पाठवा, लोकांना कळवा की तलाव आज बघायचं, प्रत्येक पॉइंट क्रीडाचे जेवढे मुद्दे आहेत ना उत्तर लिहून पाठवायचं की काय परिस्थिती आहे. ठीक आहे. म्हणजे हेच आम्ही गणपतीच्या वेळेस, आता पुढच्या वर्षी असं करू नका, गणपतीच्या वेळेस तलाव 5 दिवस बंद ठेवला होता. आयुक्ताच्या बंगल्यातला तलाव बंद नव्हता, मी ती पण माहिती घेतली. सगळे गार्ड तुम्ही बाहेर लावले होते. आयुक्ताचा तलाव बंद म्हणजे चालूच केलेलं नाही. जे असेल ते असेल.
नाही नाही बंद नव्हता म्हणजे अशी मला बाहेरनं माहिती भेटली. जेवढा मुद्दा आहे ना तेवढंच बोलायचं, अति बोलायचं. अति काय आहे? आयुक्तांचं बंद ऐका ना. याचा बंद आहे म्हणजे काय? तुम्ही बघायला गेले होते का आयुक्तांचं चालू मला आहे? ही तुमच्या कर्मचाऱ्यांकडनं माहिती भेटलेली आहे. जी माहिती भेटली ती आणि आम्ही ऐकून दिली. माहितीवर बोलायचं नाही ना. जेवढा मुद्दा आहे तेवढं बोलायचं. मुद्दा सोडून नाही बोलायचं, वायपट बोलायचं नाही. 6 महिन्यापूर्वी एक पत्र दिले क्रीडा अधिकाऱ्यांना. ज्या सरकारी व्यायामशाळा आहेत तुमच्या त्याचं वार्षिक शुल्क आहे 25 रुपये. तर तुमच्याकडनं किती घेतलं जाते? 25 रुपये वेबसाईटवर दिले की वार्षिक 25 रुपये शुल्क भरून तुम्ही ती जिम वापरू शकता. पण तिथं जर जिम मध्ये एखादा उपभोग करता गेला तर त्याला महिन्याला 500 रुपये मागितले जातात. काय? इथे लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत कोच वगैरे हे आपण नगरसेवक वगैरे आहेत ना त्यांच्या संस्थांना ते चालवाय दिलेले आहेत. तर त्यांचा जो मेंटेनन्स खर्च आहे त्या हिशोबाने ते कधी 400 कधी नाही, 500 आपण काहीतरी अग्रीमेंट मध्ये ठरवलं असेल ना, इथे एवढे घ्यायचे एवढे नाही घ्यायचे. ऍग्रीमेंट मध्ये ठरवले. पण आता महापालिकेत सगळ्या पिंपरी चिंचवड मध्ये तसा प्रकार आहे. काय प्रकार? जादा घेतात फी. मग तुमचं विभागाचं काय नियंत्रण आहे तिथं? तुम्ही दिल्या ना चालवायला, कोणी दिल्या? क्रीडा विभागाने दिल्या ना. मग तुमचं नियंत्रण नको का त्याच्यावर? तो मालक झाला का ज्याला दिले तो? आमचं म्हणणं एवढंच आहे, तुझं 500 घेत असेल ना तुम्ही वेबसाईटला अपडेट करा. आम्ही आमच्याकडे लोक येतात म्हणतात की बाबा 25 रुपये आम्हाला 500 मागतो. तुम्ही वेबसाईटवर 500 द्या, 1000 द्या, आमचं काय म्हणणं नाही. ते पण करता येत नसेल तर त्याला 20-25 हजार रुपये पगार चालू करा. याच्यासाठी सुद्धा क्रीडा अधिकाऱ्यांना पत्र दिलंय. म्हणजे तो पैसे मागणार नाही. प्रॅक्टिकली 25 रुपये वर्षाला घेऊन कुणीही माणूस त्याचं घर पोट भरू शकत नाही. व्यायामशाळा चालकांना दरमहा 30,000 कशाला द्यायचे? जर PPP वर दिलंय त्यांनी प्रायव्हेट. 25 रुपये 500 रुपये घेतात ना, त्यासाठी तर सांगतोय मी. मधला मार्ग काहीतरी काढा तुम्ही. कॉर्पोरेशन असं डायरेक्ट नाही देऊ शकत ना. संस्थेला जर व्यायामशाळा चालवायला दिली आहे त्यांनी बघायचं ते. समजा तुम्ही चालवायला घेतली, तुम्हाला वर्षाला 25,000 रुपये दिले का नाही, तर तुम्ही तुमचं घर कसं चालवणार? शक्यच नाही ना. मग तुम्ही वेबसाईटवर अपडेट करा की 25 रुपये पालिकेचे आणि 1000 रुपये त्या ह्याचे. भांडणं होणार नाही लोकांची. लोक आमच्याकडे 80% मध्ये क्रीडा विभागाचीच आहे. सिक्वेन्सेस आहे. पूर्वी जानेवारी महिन्यात क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं जायचं. 1997 पर्यंत ते झाले. त्यानंतर ते बंदच झाले. तर दरवर्षी सगळ्या पालिकेच्या शाळांचे क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात यावं अशी एक आमची विनंती आहे. असतं ना तुमचं काय असतं. कधी झालं यापूर्वी? आता जेपीचे इतक्यात झाले सगळे. अण्णासाहेब मगर स्टेडियम आहे ना, पूर्वी पालिकेमध्ये जेवढ्या पण शाळा खासगी सरकारी सगळ्या शाळा एकत्र राहायच्या. रोहिदास कोंडे साहेब अधिकारी असताना. नाही सर ते महापालिका लेवलचं होतं. आपण जिल्हा लेवलचे आता घेतो 49 स्पर्धा घेतो. लोकांमध्ये माहिती नाही त्याची. सर्व शाळांना माहिती सर. अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये ना जे मैदान आहे तर त्यात ते मैदान चांगलं होतं. कोविडसाठी तिथं खडीचा थर टाकण्यात आला होता 1-1.5 फुटाचा. आणि नंतर दुरुस्ती करून देताना त्या ठेकेदारांनी त्या खडीवरच माती टाकली. त्यामुळे खडी हादऱ्या बसून करून परत खडीवर आली सगळी. त्याच्यावर 1/2 फुटाचा थर आहे आणि त्याच्या खाली 5-6 फुटाची माती आहे. तो फक्त थर जरी काढून टाकला खडीचा तरी ते मैदान लोकांना वापरायला चांगलं होणार आहे. सर एक महत्वाचं आता अण्णासाहेब मगर हा क्रीडा विभागाकडे ताब्यात नाहीये मैदान पूर्ण. त्यामुळे त्याबद्दलचं मला काही उत्तर देता येणार नाही. अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या जागी भविष्यात कोणताही विकास प्रकल्प आणू नये. शहरातील मैदानं संपले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांनी मैदानी खेळापासून वंचित राहू नये. तसंच मैदानी खेळ सामाजिक स्वास्थ्यासाठी खूप गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन क्रीडा विभागाने एक मोठं प्रपोजल तयार केले ना. त्यांनी केलं तसं. त्यांच्याकडे देतात त्यांची सही असेल आम्ही घेतो यार. अरे ते शशी प्रभूंनी केलं होतं ना. शशी प्रभूंचं त्याचं प्रेझेंटेशन मी बघितलं होतं आता. माझ्याकडे 2-3 हजार खेळाडूंचं समर्थन आहे. प्रोजेक्ट वाले याचं सविस्तर उत्तर द्या ना. काय ते माहिती घेऊन द्या. आयुक्तांसोबत सुद्धा असं बोलणं झालेलं आहे. आम्ही विरोध नोंदवलेला आहे तिथं की शहरात मैदानं राहिलेली नाहीत, तुम्ही नवीन कुठला प्रकल्प आणू नका. तर या ठिकाणी विरोधाची नोंद घेण्यासाठी फक्त हा मुद्दा उपस्थित केला आहे. गवळी माताचं गुलाब पुष्प उद्यान आहे ते नागरिकांची मागणी की ते दिवसभर चालू ठेवण्यात यावं आणि तिथं जे 10 रुपये घेतले जातात ते घेतले जाऊ नये. तेवढं तरी फुकट आहे. शुल्क माफ करायचं. क क्षेत्रीय कार्यालयाच्या
प्रेक्षक जेवढे पण सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, आता तुम्ही जर बघितलं तर तिथं सीसीटीव्ही कॅमेऱ्याला झाडांच्या फांद्या आडव्या आलेल्या आहेत. हे आम्हाला सांगायला पण बरं वाटत नाही. ज्याचं त्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. तर कॅमेऱ्याने त्याला फांद्या आडव्या आल्या तर मग त्या कॅमेऱ्याचा उपयोग काय? ते बसवायची कशासाठी? उद्यान विभाग आहे ना कोण? मॅडम नाही, त्यांचं म्हणणं 4 महिन्यापूर्वीची तक्रार आहे. आम्ही सांगायची गरज काय? नाही चालत असतं आपलं काम नेहमी. मॅडम 6 महिन्यापूर्वीची तक्रार मी दाखवतो इथं. माझ्याकडे अख्खी फाईल घेऊन आलो मी. वर्षभरात कुठं तक्रारी दिल्यात ना, सगळं गठुडं घेऊन आलो मी. म्हणजे आम्ही तुमच्या मागायला लागायला काय? आम्ही तुमचे नोकर आहे का? करून घ्या तुमची कामं तुम्ही. प्रेमदेव बिल्डिंग मध्ये उद्यमनगर मध्ये प्रेमदेव बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग मध्ये अशोकाचं झाड आहे. ते शेजारच्या सोसायटीतल्या एकाच्या गॅलरीत गेलेले. तर ते लोक सारखं साथीवर तक्रार करतात, पण ते काम अजून झालेलं नाही. दुसऱ्याच्या घरात गेले त्याच्यावरनं काय साप शिरण काय शिरण एखाद्याच्या घरात, ते बघून घ्या. उद्योगनगरमध्ये आहे का? 0 प्रेमदेव बिल्डिंग. त्या बिल्डिंग मधून दुसऱ्या सोसायटीतल्या माणसाच्या घरात शिरले ते झाड. तक्रार वगैरे काही दिली होती का? तक्रार त्यांनी साथीवर बऱ्याचदा दिली मॅडम. कामं केली जात नाही. अण्णासाहेब मगर स्टेडियम परिसरातील खुर्टी झाडाने अनावश्यक गवत काढणं. रिपीट नाही, रिपीट झालं. आंतरिक सोसायटीलगत असलेल्या जागेत झाडे लावण्यात यावी, जेणेकरून रिकाम्या जागेत अतिक्रमण होणार नाही. आता मुळात ती जागा आंतरिक संसद आहे नाही, पालिकेची जागा आहे ती. तिथं प्रधानमंत्री आवास योजना आलेली आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प झालेला आहे. त्या जागेचं झाडी लावली नाहीत किंवा पालिकेत त्या जागेचा योग्य वापर केला नाही तर तिथं दुकानं बसणार आहेत, अतिक्रमण होणार आहे. हा मुद्दा मी मागच्या सभेत सुद्धा उपस्थित केलेला आहे. बऱ्याच झाडांना लोखंडाचे पिंजरे काढलेलेच नाही, ते झाडांच्या खोडात शिरलेले आहेत. ज्या अर्थी एखाद्याने झाड तोडलं तर तुम्ही काय कारवाई कराल त्याच्यावर मॅडम? एखाद्याने जर झाड तोडलं बुडापासून तर त्याच्यावर काय कारवाई? त्याच्यावर आपण दंडात्मक कारवाई करतो. ज्या पद्धतीने ज्या फुटावर जसं तोडलेलं आहे त्याप्रमाणे आपण फाईन लावत असतो त्यांना. पण तुम्ही झाडाचं पिंजरा न काढल्यामुळं झाड त्यात हे झाले, झाडाच्या मरण्याला कारणीभूत तुम्ही आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल करतो असं त्यांचं म्हणणं आहे. लक्ष देते का की तुम्ही लोखंडी पिंजरे काढलेले नाहीये, ते लोकांनी सांगायचं. आपण आहे ना, तुम्ही तुमच्या एरियात फिरता का नाही फिरता? नाही सर फिरतो, पण बऱ्यापैकी आपण काढून घेतो सर. हाईट झाली झाडाची. पहिलं काय होतं की आपण जेव्हा हे करायचो प्लांटेशन तर जनावरांनी खाऊ नये किंवा लोखंडी पिंजरा कशासाठी बसवतो सगळ्यांना माहिती आहे. तेच ना, मग सर ते वाढल्यानंतर तेवढं ते काढायचं काम काढून कुणाचं घेतो आहे? सर. कुणाचं काम आहे? आम्हीच करतो. दाखवा फोटो त्यांना, आहे का फोटो तुमच्याकडे? मी साथीवर टाकले 2 वर्षापूर्वी. आयुक्तांसोबत पत्रावर झाले सगळे, अजून बरेच दाखवले. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही फोटो पाठवता. काढून नाही, 1-2 पिंजरे असे अख्खे खोडात शिरले. पिंजरा एवढा खोड एवढं झाले, अख्खा हात शिरले. म्हणजे आमचं म्हणणं काय, जर तुम्ही आमच्या बरोबर बसणार असेल नियम दाखवू. तुमच्या बरोबर आहेत का ते? तुम्ही याच्याबरोबर सोबतच त्यांची सोबत. शूटिंग कशासाठी करत? मार्केटिंग करायचं काय? नाही काय अडचण आहे सर? नाही ना, शूटिंग नाही करायचं. असं कुठे कायदा नाही सर. सभेमध्ये शूटिंग नाही शूटिंग झालं सर, शूटिंग चालू आहे. असं काही कुठं कायदा नाही. आम्हालाही कायदा करतोय. माझ्या नावाच्या अलीकडे ऍडव्होकेट लागले. आम्हाला कायदा माहिती आहे, आम्हाला कायदा शिकवायची गरज नाही. शूटिंग करू शकतो सर. आपलं आहे का कोण सिक्युरिटी वाले? बोलवा त्यांना. शूटिंग करत असेल तर यांना बाहेर काढा, नाही तर मोबाईल काढून द्या. ठीक आहे, बंद करा. आपण पत्र बंद करा.